आज महाराष्ट्र की राजधानी मुंबई में महाराष्ट्र परिवर्तन संस्थान के ज़ेर-ए-इत्माम एक अहम तरबियती वर्कशॉप का इफ्तिताह रियासत के वज़ीर आला देवेंद्र फडणवीस ने किया। ये वर्कशॉप बुनियादी ढांचे की तरक्की के मंसूबों पर मुनक़िद की गई थी, जिसका मकसद रियासत में जारी और मुस्तक़बिल के बुनियादी ढांचे की स्कीमों के मेयार, बरवक्त और शफाफियत को यकीनी बनाना है। फडणवीस ने अपने खिताब में कहा, तरक्की की असल पहचान सड़क, पानी, तवन्नाई और ट्रांसपोर्ट के बेहतर इंतजामात से होती है। आणि अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाने या ठिकाणी लेस असलेली अशा प्रकारची एक सीसीटीव्हीची सिस्टीम, एक पद्धती आणि त्याचा कमांड अँड कंट्रोल सिस्टीम करणं आवश्यक होतं। आणि मला अतिशय आनंद आहे की आज तशा प्रकारची कदाचित देशातली सर्वात आधुनिक अशी सीसीटीव्ही प्रणाली आणि त्याचा कमांड अँड कंट्रोल सिस्टीम आपण पुणे शहरामध्ये त्याचं उद्घाटन केलेलं आहे। या सिस्टीममध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत। याच्यामध्ये अत्याधुनिक कॅमेरे आहेत, 360 डिग्री कॅच करू शकतील असेही कॅमेरे आहेत, नाईट विजनचे कॅमेरे आहेत, एएनपीआरचे कॅमेरे आहेत। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे विषय असतील, गुन्हेगारांचं ट्रॅकिंग असेल, ट्रॅफिकचं व्हायोलेशन असेल, सुरुवातीला वेगळं चित्र समोर आलं, वस्तुस्थिती वेगळी निघाली। अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रात आपल्या शहरामध्ये घडतात। माझी विनंती आहे, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली हे आमचं महायुतीचं सरकार काम करत असताना आमचा मनापासूनचा प्रयत्न की चांद्यापासून बांद्यापर्यंत कुठेही सर्वसामान्य लोकांना, जनतेला सुरक्षित वाटलं पाहिजे आणि त्याच्यातून कायदा सुव्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारची राहिली पाहिजे।